भाषा अध्यापनात अनुभवाधारित शिक्षण अधिक प्रभावी का मानले जाते? भाषा अध्यापनामध्ये अनुभवाधारित शिक्षण महत्त्वाचे का मानले जाते? 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय, विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून अर्थपूर्ण ज्ञान निर्माण करतात. ऑप्शन बी, फक्त पाठ्यपुस्तकातील माहिती लक्षात ठेवणे सोपे जाते. शिक्षकाला संपूर्ण वेळ वर्गावर नियंत्रण ठेवता येते. सर्व विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने शिकवणे शक्य होते. एकाच पद्धतीने. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून अर्थपूर्ण ज्ञान निर्माण करतात. नैदानिक चाचणी डायग्नॉस्टिक टेस्ट घेण्यामागील मुख्य उद्देश कोणता असतो? विद्यार्थ्यांना अंतिम श्रेणी देणे आणि गुणवत्ता यादी तयार करणे, संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे की नाही हे तपासणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शिकण्यातल्या त्रुटी शोधणे, फक्त लेखी परीक्षेतील गुणांची तुलना करणे. लेखी परीक्षेतील गुणांची तुलना नाही करायची, अभ्यासक्रम चेक नाही करायचा, अंतिम श्रेणीने द्यायची, गुणवत्ता यादी तपासायची नाही, तर विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शिकण्यातल्या त्रुटी शोधायच्या आहेत. त्यासाठी असते नैदानिक चाचणी. भाषा शिकण्यातील प्रेरणा कमी होण्याचे प्रमुख कारण. भाषा शिकण्यातील प्रेरणा विद्यार्थ्यांच्या कमी का होत आहेत? विद्यार्थ्यांना सहभागाची संधी आणि स्वातंत्र्य मिळणे, अध्यापनात एकसुरीपणा आणि विद्यार्थी केंद्रिततेचा अभाव असणे, प्रत्यक्ष कृती, खेळ आणि चर्चांचा वापर, विद्यार्थ्यांच्या अनुभवाशी संबंधित उदाहरणे वापरणे. यामुळे प्रेरणा कमी होत नाही आहे. कृती, खेळ यामुळे प्रेरणा कमी होत नाही. सहभागाची संधी किंवा स्वातंत्र्य मिळाल्यामुळेही प्रेरणा कमी होत नाही. तर अध्यापनामध्ये एकसुरीपणा आणि विद्यार्थी केंद्रिततेचा अभाव जर असला तर शिकण्यातील जी प्रेरणा असते ती कमी होते. संकल्पना नकाशा कॉन्सेप्ट मॅप वापरण्याचा मुख्य फायदा कोणता? विद्यार्थ्यांना फक्त व्याख्या पाठ करण्यास मदत, शिक्षकाला अधिक लेखनकाम देता येते, अधिक लेखनकाम, पाठांतर जलद गतीने पूर्ण करता येते, संकल्पनामधील संबंध स्पष्टपणे समजण्यास मदत होते. व्याख्यापाठ करायला मदत होत नाहीये, अधिक लेखनकाम देण्यास मदत होत नाही किंवा तोही फायदा नाहीये. पाठांतर जलद गतीने पूर्ण करता येते, चूक. तर संकल्पनामधील संबंध जो असतो तो स्पष्टपणे समजण्यास मदत होते. ऑप्शन डी. वाचन आकलन विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? वाचन आकलन. प्रत्येक परिच्छेदानंतर एक फक्त शब्दार्थ लिहून घेणे, फक्त शब्दार्थ. विद्यार्थ्यांना केवळ मोठ्याने वाचन करण्यास सांगणे, प्रश्न विचारणे, अंदाज बांधणे आणि आशयावर चर्चा करणे, संपूर्ण धडा पाठ करून घेणे. संपूर्ण धडा पाठ करायचा नाहीये, मोठ्याने वाचन नाही, फक्त शब्दार्थही नाही. तर प्रश्न विचारणे, अंदाज बांधणे आणि आशयावर चर्चा केल्याने वाचन आकलन विकसित होते. ऑप्शन क्रमांक सी. विद्यार्थी केंद्रित अध्यापनमध्ये शिक्षकाची भूमिका कशी असते? ज्ञानाचा एकमेव स्रोत म्हणून निर्णय घेणारी, फक्त शिस्त राखणारी आणि चुका शोधणारी, परीक्षेपुरते मार्गदर्शन करणारी, मार्गदर्शक, समन्वयक आणि शिकण्यास मदत करणारी. तर ज्ञानाचा एकमेव स्रोत शिक्षक नाहीये, फक्त शिस्त राखण्याचं तो काम करत नाही, फक्त चुका शोधण्याचं काम करत नाही, परीक्षेपुरतं मार्गदर्शन करायचे नाहीये. तर मार्गदर्शक, समन्वयक आणि शिकण्यास मदत करणारी अशी व्यक्ती म्हणजे शिक्षक, ही शिक्षकाची भूमिका असते. ऑप्शन डी. भाषिक विविधता असलेल्या वर्गात शिक्षकाने कोणती भूमिका स्वीकारावी? विद्यार्थ्यांच्या विविध भाषिक पार्श्वभूमीचा आदर करून त्याचा उपयोग करणे, फक्त प्रमाण भाषेचा वापर करून इतर भाषांना बंदी घालणे, इतर भाषांना बंदी, कमजोर विद्यार्थ्यांना चर्चांपासून दूर ठेवणे, सर्व विद्यार्थ्यांना
एकसारख्या भाषिक पातळीवर गृहीत धरणे. तर सर्व विद्यार्थी एकसारख्या भाषिक पातळीवर नसतात. कमजोर विद्यार्थ्यांना चर्चांपासून दूर ठेवू शकत नाही. फक्त प्रमाण भाषेचा वापर करून इतर भाषांना बंदी घालू शकत नाही. तर विद्यार्थ्यांच्या विविध भाषिक पार्श्वभूमीचा आदर करून त्याचा उपयोग करून घेणे, यामुळेच भाषिक विविधता साधली जाते आणि ही शिक्षकाची भूमिका असते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए. अनौपचारिक मूल्यमापनचे वैशिष्ट्य कोणते? अनौपचारिक मूल्यमापन फक्त वार्षिक परीक्षेतील लेखी प्रश्नपत्रिका वापरणे, विद्यार्थ्यांचे निरीक्षण, चर्चा आणि दैनंदिन कृतींवर आधारित मूल्यमापन, केवळ गुणांवर आधारित तुलना करणे, फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न विचारणे. फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न नाहीये, गुणांवर आधारित नाहीये आणि फक्त वार्षिक परीक्षेतील लेखी प्रश्नपत्रिका वापरणे किंवा तपासणे नाही, तर निरीक्षण, चर्चा आणि दैनंदिन कृतींवर आधारित मूल्यमापन करायचं आहे. ऑप्शन नंबर बी. भाषा आत्मसात करण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक प्रभावी कशी होते? कधी होते? भाषा आत्मसात प्रक्रिया अधिक प्रभावी कधी होते? विद्यार्थ्यांना फक्त व्याकरण नियम पाठ करायला सांगणे, शिक्षक सतत चुका दाखवत राहिल्यास, विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण संवादाच्या संधी मिळाल्यास, संपूर्ण वेळ फक्त लेखन सराव घेतल्यास. तर या ठिकाणी फक्त व्याकरण नियम पाठ करून भाषा आत्मसात करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रभावी होऊ शकत नाही. सतत चुका दाखवल्यानेही भाषा प्रभावी होत नाहीये आणि फक्त लेखन केल्याने होत नाहीये. तर विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण संवादाच्या संधी मिळाल्या पाहिजेत. ऑप्शन सी. उच्चस्तरीय विचार कौशल्ये विकसित करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न उपयुक्त ठरतात? फक्त होय नाही स्वरूपाचे प्रश्न, पाठांतरावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, एक शब्दात उत्तर द्यायचे प्रश्न, विश्लेषण, कारणमीमांसा आणि मत मांडण्यास प्रवृत्त करणारे प्रश्न. तर होय नाही प्रकारचे जे प्रश्न असतात त्याने उच्चस्तरीय विचार कौशल्य विकसित होत नाहीत. पाठांतरावर आधारित किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नही नाही, एका शब्दात उत्तर देणे हेही नाही, तर विश्लेषणात्मक, कारण मीमांसा करणे आणि मत मांडण्यास प्रवृत्त करणारे जे प्रश्न असतात त्यामुळे उच्चस्तरीय विचार कौशल्य विकसित होण्यास मदत होते. ऑप्शन डी. समवयीन मूल्यमापन पियर असेसमेंटचा प्रमुख फायदा कोणता? विद्यार्थी एकमेकांच्या कार्याचे परीक्षण करून शिकण्याची प्रक्रिया समृद्ध करतात. शिक्षकाचे मूल्यमापन पूर्णपणे टाळता येते. फक्त हुशार विद्यार्थ्यांना सहभाग घेता येतो. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आणि भीती वाढवता येते. स्पर्धा वाढवायची नाहीये, भीती वाढवायची नाहीये. फक्त हुशारच विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायचे नाहीये, सर्वांना करून घ्यायचंय. मूल्यमापन टाळायचं तर बिलकुल नाही. तर विद्यार्थ्यांना एकमेकांच्या कार्याचे परीक्षण करता येते आणि ते परीक्षण करून शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती समृद्ध करता येते. ऑप्शन ए. भाषा प्रयोगशाळा लँग्वेज लॅबचा मुख्य उपयोग कोणता? फक्त लेखन सरावासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, ऐकणे आणि उच्चार कौशल्य विकसित करण्यासाठी तांत्रिक साधने वापरणे, विद्यार्थ्यांना शांत बसवून स्वयं अध्ययन करायला लावणे, फक्त परीक्षेपूर्वी पुनरावलोकन करणे. तर या ठिकाणी फक्त परीक्षेपूर्वी पुनरावलोकन नाही, शांत बसून अध्ययन नाही आणि फक्त लेखन सरावासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून भाषा प्रयोगशाळेचा उपयोग जो काय आहे तो प्रूव्ह होणार नाहीये. तर ऐकणे, उच्चार कौशल्य विकसित करण्यासाठी तांत्रिक साधने वापरणे. ऑप्शन बी. सक्रिय अध्ययन ॲक्टिव्ह लर्निंगमध्ये विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित असते? फक्त शिक्षकाचे बोलणे शांतपणे ऐकणे, सर्व माहिती वहीत उतरवणे, चर्चा, कृती आणि समस्या सोडवणीत सक्रिय सहभाग घेणे, पाठांतर करून अचूक पुनरुत्पादन करणे. पाठांतर बिलकुल नाही करायचंय, वहीत माहिती उतरवणे नाही,
फक्त शिक्षकांचे बोलणे शांतपणे ऐकून चालणार नाही, तर चर्चा, कृती आणि समस्या सोडवणीत सक्रिय सहभाग घेणे, त्यालाच आपण सक्रिय अध्ययन असं म्हणू शकतो. ऑप्शन सी. मूल्यमापनासाठी रुब्रिक वापरण्याचा फायदा कोणता? फक्त अंतिम गुण देणे सोपे होते. विद्यार्थ्यांना अपेक्षित निकष स्पष्टपणे समजतात. सर्व विद्यार्थ्यांना समान गुण देणे शक्य होते. लेखी परीक्षा पूर्णपणे टाळता येते. लेखी परीक्षा पूर्णपणे टाळता येत नाही. समान गुण देऊ शकत नाही. त्यानंतर फक्त अंतिम गुणासाठी हे रुब्रिक्स नसतात, तर विद्यार्थ्यांना अपेक्षित निकष स्पष्टपणे समजण्यासाठी हे जे रुब्रिक्स आहेत ते असतात. मग ऑप्शन बी हे करेक्ट उत्तर. भाषिक कौशल्यांचा समतोल विकास म्हणजे काय? फक्त वाचन आणि लेखनावर भर, फक्त बोलण्याच्या सरावावर लक्ष, ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन यांचा संतुलित विकास, परीक्षेत जास्त गुण मिळवणाऱ्या कौशल्यांना महत्त्व. परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या कौशल्यांना महत्त्व देणे अतिशय चूक आहे. फक्त बोलण्याचा सराव करून भाषिक कौशल्यांचा समतोल होणार नाहीये. फक्त वाचन आणि लेखनावर भर दिल्यानेही भाषिक कौशल्यांचा समतोल विकास होणार नाही. तर ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन या 4 ज्या क्रिया आहेत त्यांचा जर विकास केला, संतुलित विकास केला, तर भाषिक कौशल्यांचा समतोल साधू शकतो. ऑप्शन सी हे करेक्ट उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच TET 2026च्या पेडागॉजीवर आधारित प्रश्न उत्तरांना सोडवण्यासाठी आणि त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच बालमानसशास्त्रावर आधारित प्रश्नांसाठी. धन्यवाद.